अरविंद केजरीवाल एक असा व्यक्ती ज्यानं लहानपणी खूप अभ्यास करून देशातील सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या IIT सारख्या संस्थेमध्ये प्रवेश मिळवला। त्यानंतर आपलं IITचं शिक्षण पूर्ण केलं आणि देशातील सर्वात अवघड असलेल्या UPSC परीक्षेसाठी तयारी केली, संघर्ष केला, ती परीक्षाही पास केली आणि IRS या पदावर विराजमान झाली। 10 वर्ष या देशाला सेवा दिली आणि एक इमानदार अधिकारी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली। ते सगळं झाल्यानंतर आता मला जास्त लोकांच्या जीवनात बदल घडवायचा आहे म्हणून स्वतःची नोकरी सोडली आणि अनेक गोरगरीब लोकांसाठी आंदोलनं केली, सामाजिक कामं केली। त्यानंतर दिल्लीच्या अण्णा हजारेंच्या आंदोलनातून हे नाव अजून समोर आलं। त्यानंतर राजकारणात प्रवेश केला आणि दिल्लीतील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवली। दिल्लीच्या शाळा इतक्या सुंदर बनवल्या की विदेशातील लोक त्या शाळा बघायला येत होते। तिथली आरोग्य व्यवस्थाही खूप चांगली केली आणि त्यानंतर इथल्या सत्ताधाऱ्यांनी आणि त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या काही लाचखोर संस्थांनी याच केजरीवालांवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर खोटे आरोप लावले आणि त्यांना जेलमध्ये टाकलं। खरं तर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात किती संघर्ष असावा हे अरविंद केजरीवालांचं हे जे काही उदाहरण आहे यावरून आपल्या लक्षात येतं। खरं तर अरविंद केजरीवालांच्या डोळ्यात आलेले जे काही अश्रू होते 2 दिवसा अगोदर ते या देशातील व्यवस्थेच्या कानाखाली मारलेली एक चापट होती की खोट्या गुन्ह्यातही एखाद्या व्यक्तीला जो मुख्यमंत्री पदावर विराजमान आहे त्याला 6 महिने जेलमध्ये जावं लागतं। ही खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आणि त्यामुळे अरविंद केजरीवाल आणि यांच्या जीवनाचा हा जो काही संघर्ष आहे याबद्दल तुमचं मत काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका।